सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चालू आहे ते चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्याचे अनेक कंगोरे आहेत. जीवन हे विविध अंगाने आपण आपल्या वाटेवर अनेक परिस्थिती, अनेक घटना, अनेक माणसं अशी सतत येत असतात आणि त्या अपेक्षेत सर्व काही परिस्थितीत आपण आनंदाने जीवन जगायचं आहे हे प्रथम आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या जीवनाचा हेतूच हा असला पाहिजे की आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे. सर्वसाधारण माणसाची इच्छा अशीच असते, त्याला आनंदच हवा असतो, सुख हवं असतं. कोणाही माणसाला दुःख नको असतं. काही बघा, कोणी माणूस मागतो काय, जे मागतो ते आनंदासाठीच मागतो. देवाकडे जातो मागतो काय, आनंदासाठी मागतो. पैसा मिळवतो कशासाठी, आनंदासाठीच मिळवतो. काम करतो कशासाठी, आनंदासाठीच करतो. सगळ्या गोष्टीचं शेवटी सार काय असतं, प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो, सुख हवं असतं. आणि म्हणून आपला विचार किंवा आपल्या जीवनाचा हेतू काय, तर आपल्याला क्षणोक्षणी आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. हाच आपला जीवनाचा हेतू असला पाहिजे. ज्या ज्या परिस्थितीतून आपण जीवन जगत असतो त्या त्या परिस्थितीत ते इष्ट असेल, अनिष्ट असेल, अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जीवन जगताना शेवटी आपल्याला आनंदच हवाय किंवा सतत आनंदातूनच जीवन जगायचं आहे. हाच हेतू आपला असला पाहिजे. पण प्रथम हेतू की ध्येय, माणसाचं ध्येय आपण म्हणतो. खरं माणसाचं ध्येय काय, त्याने आनंदाने जीवन जगलं पाहिजे. क्षणोक्षणी क्षणोक्षणी हे महत्वाचं. थोड्या वेळाने आनंद, काही केल्यानंतर आनंद, क्षणोक्षणी जिथे आहे त्या क्षणी आपल्याला आनंद हवा. दुःखाचा पहाड जेव्हा एखाद्या व्यक्तीवर पडतो तर त्या व्यक्तीला काही करायचं काही समजत नाही, काय कळत नाही, अशी मनस्थिती तिची होते. तर अशा मनस्थिती असली तर ती किती वेळ राहणार बघायला गेलं तर काही काळ राहते. जर कोणीचा आधार नसेल, कोणीच काही मार्गदर्शन नसेल तर तिथे काही काळ ती जरा जास्त वेळ राहील. पण शेवटी आजाराने किंवा दुःखाने त्रस्त झालेला माणूस झोपतो. झोप काय येते, त्याने आनंदात राहावं यासाठी असतं. अतिशय वेदना होत असेल एखाद्या व्यक्तीला आणि तो आरडाओरडा करतोय की कणतोय, तर डॉक्टर काय करतात, त्याला झोपेचं इंजेक्शन देतात की झोपेचं औषध, तर झोपी जातात. ते झोपल्यानंतर त्याला शांत होणार. म्हणजे सगळ्या कोणत्याही गोष्टीत शेवटी अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आनंदाने जीवन जगायचं हे प्रथम लक्षात ठेवायचं. आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी आज एक वेगळा दृष्टिकोन लक्षात ठेवायचा की प्रत्येकाने स्वावलंबी झालं पाहिजे. परावलंबी माणूस जसं त्यात कोणावर जरा अवलंबून असेल, ज्याच्यावर अवलंबून असेल की जो आधार आहे, तो आधार जर मिळत नसेल तर हा माणूस घाबरतो, निराश होतो, दुःखी होतो. आणि त्यामुळे परावलंबन हा आनंदाच्या आड येतो, आनंदाने जीवन जगण्याच्या आड येतो. हे प्रथम लक्षात. माणसाने स्वावलंबी असलं पाहिजे. स्वावलंब, स्वतःवरच अवलंबून राहिलं पाहिजे. स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या ठिकाणी असलेल्या विश्वासावर जेव्हा तो जीवन जगतो कोणताही माणूस, तर त्याचा आनंद हा तो स्वतः अनुभवू शकतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून परावलंबन आणि स्वावलंबन ह्याच्यातला भेद आपल्याला व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. एखादं बाळ जेव्हा थोडंसं उभं राहायला लागतं, आई हात देते तेवढ्यापुरती, हळूच हात सोडते.
आणि तो उभा राहून तसं उभा राहिला की त्याला मग कौतुकाने सगळे टाळ्या वाजवतात, रे उभा राहिला. मग त्याचा विश्वास वाढवतात. पण जी आई, तिला वाटतं मी खूप प्रेम करते मुलावर, आणि ती त्याचा हातच सोडत नाही, त्याला तसंच धरून उभा करत असेल, ते मूल उभं राहायला त्याला समजलं नाही तर त्याला प्रत्येक आईचा हातच लागेल परावलंबन. लक्षात घ्या. थोड्या वेळासाठी हात दिला, नंतर हळूच हात सोडला आणि त्याला उभं राहायला शिकवलं, तर ते मूल हळूहळू स्वतः उभं राहायला तयार होतं. त्याला जर हे कळलं नाही, आपल्याकडे शक्ती आहे, आपण उभे राहू शकतो, आपल्याला ती तेवढं सामर्थ्य आहे, तर प्रत्येक वेळेला आईचा हात शोधत बसेल, म्हणजे परावलंबी होईल. पहिलं पाऊल ज्यावेळेला मूल टाकतं त्यावेळेला आई किंवा कोणी मोठी माणसं त्याला हात देतात, नाही असं नाही. पण किती वेळ, थोडस त्याला विश्वास येण्यासाठी. आणि म्हणून थोडासा विश्वास आला की आई त्याला हात धरते, किंवा पांगुगडा देतो आपण. लहानपुरी पांगुगडा द्यायचे, तर पांगुगडा आयुष्यभर दिला तर मोठा झाला तरी पांगुगडा नाही, त्याला जमणार नाही हो. त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला मूर्खपणा म्हणतात. एखादी आई मुलाचा पांगुगडा सोडायला तयार नाही, त्याला नाही जमणार, त्याला पाय दुखणार, त्याचे हात दुखणार, तो कधीच उभा राहू शकणार, कधीच चालू शकणार नाही. याचा अर्थ काय, स्वावलंबन हाच आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग आहे. दुसऱ्यावर अवलंबून ठेवून आपण जीवन जगू, की दुसऱ्यावर अवलंबून परावलंबी होऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर तो आनंद आपल्याला अनुभवता येणार नाही. म्हणून क्षणोक्षणी आपण म्हणतो की आपल्याला माणसं हवीत, सगळे हवीत, पण प्रत्येकाने स्वावलंबीच असलं पाहिजे. त्याने असं केलं तर मी करणार नाही, तर नाही तसं मी जगू शकणार नाही, असं जर असेल तर ते माणूस आनंदाने जीवन जगू शकत नाही. म्हणून स्वावलंबन होण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे महत्वाचं लक्षात ठेवा. आजूबाजूच्या लोकांनी दुसऱ्या माणसांना सुद्धा स्वावलंबाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की त्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे. आपण त्याला सांभाळतोय, त्याला हात देतोय, मी त्याला सांभाळतो, असं जर एखाद्या माणसाला वाटत तर वेडेपण आहे. थोड्या वेळासाठी आधार द्यायचा असतो, नंतर ज्याचं त्यालाच उभं राहायचं असतं, ज्याचं त्यानेच आपलं आनंदाने जीवन जगायचं असतं. नाहीतर ज्या व्यक्तीला दुसऱ्यावर अवलंबून राहून आपण जीवन जगणं असं वाटतं, ती दुसऱ्या व्यक्ती किती वेळ तो उभा राहणार तुमच्यासाठी. प्रत्येकाला आपलं काम आहे, प्रत्येकाला आपलं कर्तव्य धर्म आहे, प्रत्येकाला अनेक गोष्टी आहेत. असं कोणासाठी जास्त वेळ थांबू शकत नाही. थोडा काळ एखाद्या वेळ मदत करा. मदत म्हणजे काय, त्या क्षणाचं उभं राहण्यासाठी, उमेद देण्यासाठी हात देणं बरोबर आहे. पण एखाद्या व्यक्ती, जवळच्या व्यक्तीला अगदी नाही त्याला जमणार नाही, त्याला कधीच जमणार नाही, म्हणजे ही व्यक्ती त्या मुलाला किंवा कोणालाही दुसऱ्या व्यक्तीला परावलंबी करते, म्हणजे ती त्याला दुःखातच ढकलते, म्हणजे पापच निर्माण करते. खरं सांगायचं तर की ज्याला स्वावलंबी उभं राहण्याचे शिकवलं जातं, तोच खरं जीवन जगण्याचा अर्थ त्याला कळतो. म्हणून मार्गदर्शन घ्यायचं असतं आणि मार्गक्रमण ज्याचं त्यानेच करायचं असतं. महत्वाचं लक्षात ठेवा. मार्गदर्शन हवं, ज्ञान हवं, पण ज्ञान मिळाल्यानंतर परत कोणीतरी मला हात दिला पाहिजे, कोणी मला आधार दिला पाहिजे, नाही. तुझं जीवन तूच जगायचंय. परमेश्वराने तुला एकट्याला जीवन म्हणजे या जगामध्ये पाठवलेलं आहे, एकट्याला. त्याला कोणाचा आधार नव्हता. आईच्या गर्भाशयातून ज्यावेळेला हे मूल 9 महिन्यानंतर बाहेर येतं जगामध्ये, तर कोणाचा आधार असतो, कारण ते स्वतःहून येतं, स्वतःहून त्याला बाहेर यावं लागतं. ते पण तिथे जरी बाहेर येता आलं नाही तर ते येऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, ते स्वावलंबन असतं, तिथे स्वावलंबनाचा पहिला धडा आहे. ते मूल स्वतःच बरोबर, त्याचं डोकं बरोबर खालच्या दिशेने जातं, आणि त्या वेदना जरी झाल्या तरी त्या पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी ज्याला म्हणतो आपण, तर बरीच पूर्वीच्या काळामध्ये मुलं स्वतःच, म्हणजे आई तिथे बाळणपण स्वतःच व्हायची, असं काही नव्हतं. आता डॉक्टर झाले, आता जितकं तुम्ही परावलंबन व्हाल तितकी माणसं नाजूक व्हायला लागतात.
पशु पक्ष्यांमध्ये बघा, हरणाची पाडसवता, हत्तीचं, वाघ सिंहाची, कुत्री मांजरी आपण म्हणतो, त्यांना कोण प्रसूतिगृहामध्ये घेऊन जातं? त्यांचे जन्म होतात, गुटगुटीत असतात, सगळं काही असतं, कारण ती स्वावलंबी असतात. लक्षात आहे, तिथे स्वावलंबनाचा धडा आहे. माणूसच असा आहे की तो परावलंबी करतो आपल्या मुलांना, बाळांना. कळलं ना? पाहिजे तेवढा आधार द्या, अधिक आधार द्यायला लागेल तर ते परावलंबी होईल. लक्षात ठेवा. म्हणून जेवण सगळं बनवून द्यायला हरकत नाही, पण गिळायचं कोणी आहे? ज्याचं त्यानेच. महाराज नेहमी म्हणतात ना, आई ताट वाढते, सगळं जेवण करते, सगळं करते आणि म्हणते बाळा खा. आता आई म्हणते नाही, तूच हा करून बसतो, तोंड घालत, आता तूच गिळत पण नाही, तर कसं होईल? इथे स्वावलंबी असलं पाहिजे. म्हणून स्वावलंबी होण्यासाठी काय केलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आपलं काम, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे आपण स्वतःच केलं पाहिजे, हा त्याच्या मागचा बोध लक्षात ठेवला पाहिजे. आपण जेव्हा इतरांवर अवलंबून राहायला लागतो आणि इतर जेव्हा येत नाही तर आपली कुचंबणा होते. अगदी काही वेळेला आपल्याला खूप गरज असते लोकांची, त्यावेळेला वेगळी गोष्ट असते. पण नॉर्मल आयुष्य जीवन जगत असताना इतरांचा आधार घ्यायचा की इतरांना आधार द्यायचा, हा विचार करा. जो दुसऱ्यांना आधार देतो तो स्वावलंबी असतो, देणारा, आणि घेणारा हा परावलंबी असतो. आणि जो परावलंबनाचा आधार घेतो तो नेहमी स्वतंत्र होऊ शकत नाही, आणि स्वातंत्र्य त्याला मिळू शकत नाही, त्याला स्वतंत्रपणे आनंद घेता येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून जगामध्ये आपल्याला स्वावलंबनाने जीवन जगायचंय, हा धडा आपल्या मुलांना नेहमी देता आला पाहिजे. आधी मुलांना दिला आणि मोठ्यानाही तो धडा घ्यायचा. असं काय मुलांपुरती नसतं. सगळं मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीसाठी असतं, आणि सगळं मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीसाठी असतं, त्या प्रत्येक व्यक्तीला हा धडा घ्यायचा असतो. काही वेळेला आपण म्हणतो मुलांना हे केला, मुलांनी असं करावं, मुलांनी तसं. अरे मुलांनी करावं बरोबर, ते काय वाईट नाहीये, पण तुला पण करायचं आहे हे बऱ्याच मोठ्या लोकांना कळत नाही. कोणी शिकायचंय, कोणी करायचंय. आणि म्हणून आनंदाने जीवन जगायचं असेल तर मला स्वावलंबी असलं पाहिजे. सर्वांमध्ये राहायचं, सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि आपण आपला आनंद चाखायचा आहे. हे तत्व, कला जर समजली माणसाला तर जीवन जगण्याची कला त्याला प्राप्त झाली. आपलं काम आपण करावं असं जे आपण म्हणतो, तर तुम्हाला चालायचंय. कोणीतरी आधार दिला तर मी चालेल असं म्हटलं तर आधार देणार येण्याची वाट बघत बसा, तू चालणारच नाही आलं तर बशील एका जागी. आनंद कसा घेता येईल? पण तुला स्वतःला चालायचंय म्हटल्यानंतर तू पाऊल टाकायला शिकलंच पाहिजेस. आधी काठीचा आधार घे, काही हरकत, आधी माणसांचा आधार घे, पण माणसाचा आधार घेतला तर तो आधार सोडून परत स्वतःच कसं चालायचं हे शिकलं पाहिजे. प्रयत्न, म्हणजे प्रयत्न हे फार महत्वाचे असतात. स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतात. परावलंबनाची इतकी सवय लागलेली असते माणसांना की माझं जीवन त्याशिवाय चालणारच नाही. त्या गोष्टीसाठी अगदी साधी उशी, काही लोकांना रात्री उशीला तीच उशी पाहिजे, तीच उशी नसेल तर झोपच येत नाही. हे परावलंबनाचं लक्षण आहे खरं सांगायचं. नाही मला उशी नाही हवं म्हणून मी झोपलो नाही, म्हणजे काय, तर उशीशिवाय तुझी झोपच वाढली. 2-3 दिवस झोप येत नाही, झोप करा, एक दिवस झोपणार नाही, दुसऱ्या दिवशी बरोबर झोपणार तो, ते उशी असो की नसो. एवढी झोप येते माणसाला की झोपून जातो तो, आणि उठल्यानंतर कुठे तुझी उशीच असते तरी पण झोपलेला असतो. म्हणून जीवन हे असं जगायचं आहे. लक्षात ठेवा, जीवन जगताना थोडा वेळ थोडासा आधार घेऊ नये असं नाही. उठताना तुम्हाला एखादा पटकन उठायचं तर कसं बाजूला काहीतरी आधार असतो तर आधार घेतो आपण, नाही असं नाही, पण नुसतं तो आधार पकडून ठेवत नाही, वेळ आली की तो सोडावा लागतो. म्हणून कधी किती आधार घ्यायचा, कसा आधार घ्यायचा हे ज्याचं तरी ठरवलं पाहिजे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आधार घेण्याची जी सवय आहे माणसांना ती सुटली पाहिजे पत्ता. म्हणून स्वावलंबन हा महत्वाचा भाग आहे. म्हणून नुसतं साध्या जीवन जगताना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वावलंबन असलं म्हणजे स्वतः आपण काय करू शकतो याची
कल्पना माणसाला येते की आपल्याकडे काय ज्ञान आहे, की आपल्याला काय, आपल्याकडे कशा पद्धतीने आपण जीवन जगू शकतो, हे स्वतः प्रयत्न केल्यानेच कळतं. म्हणून प्रयत्नातून स्वावलंबन करावं लागतं, आपोआप ते होत नाही. काही लहानपणीच एखाद्याला शिकवलं असतं, त्यावेळेला आई तशी शहाणी असेल ती मुलाला स्वावलंबन शिकवते. स्वावलंबनाने काम केलं पाहिजे, स्वतः केलं पाहिजे, हे तिथे लक्ष आहे. श्यामची आई हे सुंदर पुस्तक आहे, बऱ्याच लोकांनी ते वाचलेलं नसेल तर मुद्दाम वाचावं. ती श्यामची आई आपल्या मुलाला कसे संस्कार देत होती. वेळ तर ती कडक पण होत होती, पण त्याला संस्कार मिळाला पाहिजे. तर श्यामला पोहायला त्याची भीती वाटत होती, त्याला धरून घेऊन गेले आणि त्याला विहिरीत ढकललं दिले पो. जोपर्यंत आपण स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला आत्मसात होत नाही. मग आई जर शहाणी असेल तर मुलाला सुसंस्काराने स्वावलंबी कसं व्हायचं हे शिकवते. आणि ते खरं प्रेम असतं. मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण कसं केलं हे शिकवलं पाहिजे. आणि लहानपणापासून आपल्या स्वतः बरोबर मुलाला कामाला लावलं पाहिजे. बरीच मुलं आई वडील काय करतात, लाडोबा करून ठेवतात, तू नको करू आम्ही करतो तुला जमणार नाही. अरे त्याला कामाला लावा आणि त्याचं कसं होतं ते बघा, चांगलं केलं तर कौतुक करा, न चुकलं असेल सुधारा. ज्याचं त्याने केलंच पाहिजे, आणि हेच केलंच पाहिजे हे कळत नाही बऱ्याच लोकांना. म्हणून आपण जेव्हा कोणाला मदत करतो, ती मदत त्याला जर परावलंबी करत असेल तर ती व्यक्ती दुःखीच होणार. कारण जोपर्यंत मिळतं तोपर्यंत तो सुखी म्हणेल, आणि समोरच्याने मदत देण्याची बंद केलं की दुःखी होईल. असं होतं ना. नाही, परावलंबन म्हणजे समोरच्याच्या आधाराशिवाय आपलं जीवन होणारच नाही असं जेव्हा एखाद्या माणसाला वाटतं, त्यावेळेला त्याने सावध झालं पाहिजे. आणि आपण आपलं जीवन जगू शकतो, अमुक काही गोष्टीवर काही आपण अडलेलो नाही हे त्याला कळलं तर तो स्वावलंबी होतो. म्हणून स्वावलंबन हा नुसता एक विचार, लक्षात ठेवा, हा विचार आहे. एकटा जन्माला आलायस, आता सगळं बरीच माणसं आहेत, त्या जीवनामध्ये कधी आधार घ्यावा लागेल तेवढा थोडासा आधार घ्यायचा असतो. सतत आधार घेऊन बसायचं नसतं. कोणती गोष्ट एका मर्यादेपर्यंत आधार घेऊन नंतर स्वतःच तिथे पुढे जायचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून तो पोलोच म्हणजे उंच जो पोल म्हणजे उंच जो खांब असतो, उंच खांब असतो, तो धावत जाऊन उंच अशा त्या काठी लावलेली त्याच्यावर उडी मारून पलीकडे जायचा तो खेळ आहे. तर आधी जायच्या अगोदर काय असतं, तर काठीचा आधार घ्यावा लागतो, बरोबर आहे. पण काठी तशी धरून ठेवता तो जाईल का पलीकडे, तिथेच पडेल. काठीचा आधार थोडासा जरुरीपुरती घ्यायचा असतो, म्हणून तो घेतो उंच, त्या काठीच्या आधार उडतो, उडी मारतो आणि आधार काठी सोडून देतो, तेव्हाच तो पलीकडे जातो आणि तो मग जिंकतो. तसंच जीवनामध्ये आधार अजिबात घ्यायचा नाही असंही नाही, शक्य तेवढा आधार घ्या, पण त्या आधारामुळे आपण त्याच्या पुढे जाण्याचा नाही. आधार असला तर आपण जाणं, असं म्हटलं तर तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण झालेच म्हणून समजा. जिथे अडथळे आहेत तिथे आनंदाने जीवन जगता येत नाही. माणूस त्या अडथळ्यातच गुंतत बसतो, त्याच्या पलीकडे त्याला जाताच येत नाही. म्हणून स्वावलंबन आणि कर्तव्य धर्म यांचा मोठा संबंध आहे, लक्षात ठेवा. स्वावलंबी माणूसच कर्तव्य धर्म करू शकतो. स्वावलंबी होण्यासाठी निर्धार असायला लागतो, विश्वास असावा लागतो किंवा आत्मविश्वास असावा लागतो. इथे स्वावलंबी एकदा जर एखादी व्यक्ती झाली तर त्याच्यातून त्याला त्याचं कर्तव्य धर्म पाळता येतं आणि त्याला कर्तव्य धर्म पण पाळता येत नाही. आपण जेव्हा सायकल चालवतो प्रथम, तर आपला मोठा माणूस कोणतरी मागे सायकलच्या सीटच्या मागे धरून आधार देत असतं बॅलन्सिंग करायला, आणि हळूच गपचूप हात सोडतं की ज्याचं त्याने बॅलन्सिंग केलं पाहिजे. सायकलिंग करताना ते चालवतं आपोआप बॅलन्सिंग होतं हे चालवणाऱ्याला कळतं, आधी कळतं ना आपल्या मागे हात सोडलेला आहे मोठ्या माणसाने, जो आधी देत होता आधार त्याने बाजूला केलाय.
पण ज्याचं लक्ष असेल फक्त आधारात, हा धरला की सोडला, हात धरला की सोडला, तो सायकल चालवू शकणार नाही. त्याने बॅलन्सिंग करण्याच्या दृष्टीने पॅडल मारणं, हँडल स्ट्रेट ठेवणं हे केलं पाहिजे. आणि जोपर्यंत तो आधार आहे तोपर्यंत सायकल व्यवस्थित चालते. आधार सोडला तर तिथे आपण प्रयत्न केले तरच ती सायकल चालवू शकतो. सायकल चालवण्यासाठी ज्याला सायकल शिकायचा आणि प्रयत्नच केले पाहिजेत. आपोआप कोणी धरला आणि मी आपोआप पॅडलिंग म्हणून आपोआप सायकल चांगली चालवणं असं होऊ शकत नाही. स्वतःच आपण आपली सायकल चालवायची आहे. स्वतः चालवताना आपल्याला बॅलन्सिंग, हँडल कसं सरळ धरायचंय, ट्रॅफिकमध्ये जायचं तर मागच्या बाजूच्या गाड्या कशा येतात जातात सगळं लक्ष पाहिजे. हे कधी होतं, स्वतः चालवायला लागला तर. आपण स्वतः जर चालवलं, फक्त वाचतोय पुस्तक खूप कशी सायकल चालवायची किंवा कोणी सांगतं ऐकतोय, मग काय थोडंसं इकडे तिकडे चालल्यासारखं करतो. बाहेर जाऊन रस्त्यावर किंवा कुठे चालवायचं आपल्याला कळतच नाही, कारण जाऊ शकत नाही, कॉन्फिडन्स येणारच नाही, आत्मविश्वास येणार नाही. मग सायकल असो का गाडी असो, गाडी तुम्हाला चालवायला शिकायचं स्वतःच त्या ट्रॅफिक मधून हळूहळू न्यावी लागते. आणि त्यावेळेला कळतं बाजूला कसं बघायचं, पुढे कसं बघायचं. तिथे जर असं थोडंसं घाबरल्याचं झालं तरी विश्वास असेल तर स्वतःची गाडी आपण स्वतः चालवू शकतो. आणि सगळे ड्रायव्हर असेच शिकलेले आहेत, हे लक्षात. आता बरेच एवढे ड्रायव्हर खूप गाड्या आहेत, प्रत्येक जण शिकलेला आहे, प्रत्येकाचं लायसन्स आहे असं जे आपण म्हणतो. मग तो अनपढ असो की शिकलेला असो कसाही असो, पण त्याने तो जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, कोणाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करतो आणि मग हळूहळू स्वतः चालवायला लागतो, तेव्हा जेव्हा त्याला आत्मविश्वास येतो तेव्हाच तो स्वतःची गाडी स्वतः चालवू शकतो, स्वावलंबी होऊ शकतो. नाहीतर त्याला बाजूला बसणाऱ्याला विचारलं, अरे बरोबर जाते काय गाडी, बरोबर कधी जाणार, ती वेडीवाकडेच होणार. कळलं ना. कारण गाडी ड्रायव्हिंग करताना गाडी आपली त्या रस्त्यावर सरळ समोर आपली नजर असेल तर समोर जाते हे कळतं, नाही तर आपली इकडे तिकडे नजर असेल तर ती गाडी वेडीवाकडे कुठेही जाऊ शकते, आपटू शकते. म्हणून ह्या सगळ्याचा मतितार्थ आहे, जीवन जगताना माणसाने स्वावलंबी असलं पाहिजे. आपलं जीवन आणि आपल्या जीवनाचा आनंद हे स्वावलंबनाने घेता येतो. म्हणून स्वावलंबी असणं किती महत्वाचं आहे लक्षात ठेवा. म्हणून स्वावलंबी असेल तोच कर्तव्य धर्म सांभाळतो असं मी म्हटलं. स्वावलंबन असेल तर आत्मविश्वास असतो, आणि आत्मविश्वास असेल तर तिथे तो त्याचं कर्तव्य करायला तो मागे पुढे म्हणजे हलणार नाही. त्याचं कर्तव्य तो बरोबर, कर्तव्य म्हणजे एकच असतो असं नाही. जीवन जिथे जिथे आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे त्या त्या ठिकाणी आपला कर्तव्य धर्म असतो. परत लक्षात घ्या, काही लोकांना वाटतं आपण एकच हे केलं, आता मी माझं काम करतो, माझं कर्तव्य धर्म सांभाळतो, बाकी कुठे लक्ष देत नाही, बाकी काहीच काम करत नसेल तर त्याचा एका जागी कर्तव्य धर्म सांभाळ, बाकी ठिकाणी कर्तव्य धर्म सांभाळतच नाही, असं होतं ना. एकदा पोलीस ऑफिसर आहे, तो म्हणा मी माझं कर्तव्य धर्म सांभाळतो, पण घरामध्ये अजिबात काही लक्ष देत नाही, मुलं शिकतात काही लक्ष देत नाहीत, मुलं पुढे जातात लक्ष देत नाही, काही देत नाही, तर त्याच्या कर्तव्य धर्माला तो परांगमुख होतो. तिथे तो कर्तव्य धर्म दूर जातो. मग एका बाजून कर्तव्य धर्म पाळला आणि दुसरीकडे जो कर्तव्य धर्म नाही पाळला तरी ते जीवन बॅलन्स बिघडतं, जीवनाचं बॅलन्स बिघडतं. म्हणून जीवन हे आनंदाने जगण्यासाठी कर्तव्य धर्म कसा असला पाहिजे, आपल्या ठिकाणी किती कर्तव्य, एकच नाही कर्तव्य. जिथे जिथे आई वडील भाऊ बहीण हे नात्यामध्ये तिथे कर्तव्य असतं, बाजू शेजारी पाजारी तिथे आपलं कर्तव्य असतं, समाजाचे संबंध आपलं कर्तव्य असतं, ऑफिसमध्ये ऑफिसच्या संबंधात आपलं कर्तव्य असतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे कर्तव्य म्हणजे आपल्याला कसं चांगलं स्वावलंबनाने राहून कसं चांगलं वागता आलं पाहिजे हे कळलं तर तो कर्तव्य धर्म. नाही तर कर्तव्य धर्म नसतो, तिथे माणसं दुःखी होतात. कर्तव्य धर्म म्हणजे जे पाळत नाही त्यांच्या वाट्याला दुःख येतं. आपलं जीवन कसं जगायचं आहे म्हणजे हा जीवन धर्म आपल्याला जर कळला तर तिथे कर्तव्य धर्म कळेल. लक्षात घ्या, जीवन धर्म कळला पाहिजे. शरीराची तब्येत आपण कशी सांभाळायची, मनाची स्थिरता कशी पाहिजे, हा कर्तव्य धर्म आहे आपला. शरीराचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं हा आपला कर्तव्य धर्म आहे. त्यासाठी योग्य ते हेल्दी किंवा आपण म्हणतो सुदृढ सशक्त होण्यासाठी लागणाऱ्या जे अन्न आहे, खाद्य आहेत, ते सगळं आपल्याला व्यवस्थित घेता आलं पाहिजेच. बघा, याचा त्याने श्वास घ्यावा लागतो की नाही लागत,
कोणी तू मला फूक मार नाकात, मी श्वास घेतो आणि मग सोडतो. असं जीवन नाहीये. आपल्या शरीराची रचना बघितली तरी ती स्वावलंबन शिकवते आपल्याला. श्वासोश्वास कोणी घ्यायचा, ज्याचं त्यानेच घ्यायचं असतं. पाणी कोणी प्यायचं, ज्याला तहान लागतं त्याचं त्याने पाणी प्यायलं पाहिजे. अन्न कोणी खायचं, ज्याला भूक लागली त्याने अन्न खायचं असतं. वाट बघत बसतो कोण अन्न देणार. अरे तुला तुझा कर्तव्य धर्म तू पाळ. तुझा कर्तव्य धर्म आहे, प्रत्येक गोष्टीत कर्तव्य धर्म आहे. आणि म्हणून कर्तव्य धर्म म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं मी एखादी एवढीच गोष्ट माझा कर्तव्य धर्म योग्य आहे. आपलं बरंच काही चुकत असतं या गोष्टीत. म्हणून सगळ्या जीवनाकडे सर्वांगाने आपण जेव्हा लक्षात घ्यायला लागतो तर पहिलं माणसाने स्वावलंबी व्हायला पाहिजे हे शिकलं पाहिजे. जो स्वावलंबी असतो तो नेहमी स्थिर असतो, शांत असतो, म्हणून आनंदी असतो. स्थिर मन हे आनंदाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे. असं जेव्हा सद्गुरुजी सांगतात पैमावली, त्याचा अर्थच आहे की स्वावलंबी असतो तोच आत्मविश्वासाला असतो. कारण तो स्वतः काम करू शकतो, त्याचा विश्वास असतो, म्हणजे त्याला आत्मविश्वास असतो. आणि जो स्वावलंबी असतो, ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो, तोच कर्म जे करतो तो त्याचा कर्तव्य धर्म असतो. आता एक कर्तव्य धर्म करताना सुद्धा म्हणजे कोणतंही कर्म जे आपण करत असतो तर वेळच्या वेळी कर्म करणं हाही सुद्धा आपला कर्तव्य धर्म आहे. ज्या वेळेला जे काम केलं त्याच वेळेला केलं पाहिजे. त्यावेळेला नाही केलं तर तो कर्तव्य धर्म पाळत नाही, त्याच्यामुळे तो गोंधळ होतो. उठायचं कधी एकदा ठरवल्याप्रमाणे उठत असेल तर त्याचा कर्तव्य धर्म झाला. उठल्यानंतर त्याने काय काय करा दिवसभरात ह्याचं नियोजन त्याने केलं तर त्याचा कर्तव्य धर्म आहे. नियोजन केलं पाहिजे. बरेच लोक नियोजनच कळत नाही कसं करायचं. ज्या वेळेला जे काम करायचं असतं त्याला तत्परता म्हणतात. प्रॉम्प्टनेस इंग्लिशमध्ये जो शब्द आहे त्याचा म्हणजे काय, तत्परता असली पाहिजे माणसाला. बरीच माणसं जी तत्परता नसतात, रेंगाळत बसा. आता तुला करायचं आता लगेच कर, विचारपूर्वक कर, सगळे त्याचे सारासार विचार कर, सगळ्या काय बरोबर आहे ना मग ते कर लगेच. नाही बा आणखी कोणातरी विचारतो, आणखीन कोणाचा सल्ला घेतो, आणखीन कोणाचा काहीतरी विचार जातो, शेवटी नाही तर गुगलवर बघायला जातो. हल्ली गुगल आहे बघायला. वेळ गेली तर वेळ गेली. ज्या वेळेला जे करायचं त्यावेळेला केलं नाही तरी सुद्धा जीवनात माणसं दुःखी होतात, वाट्याला अपयश येतं. आता मुलांना अभ्यासाच्या वेळेला अभ्यास केला तर तो त्याचा कर्तव्य धर्म आहे. पण नाही, परीक्षेच्या वेळेला 2 दिवस मी अभ्यास करू आम्ही, असं बरेच लोक मुलांचा समज आहे. त्याच्याने अभ्यास होत नाही. घोकंपट्टी होऊ शकते पण अभ्यास होऊ शकत नाही. ज्ञान हे सतत वाचन, श्रवण, चिंतनातून आत्मसात होत असतं. पटकन 1-2 दिवसात झालं असं कधी होत नाही. म्हणून आपलं कर्तव्य काय, आणि त्यासाठी आपल्या ठिकाणी तो आत्मविश्वास असला पाहिजे की आपलं काम आपण करू शकतो. जी माणसं आपलं काम स्वतः वेळच्या वेळी करतात ती सुखी असतात. वेळच्या वेळी नियोजन ज्यांच्याकडे आहे ते सुखी आहेत. नियोजन, योग्य वेळेला योग्य काम त्याच वेळेला ते केलं पाहिजे. झोपेच्या वेळेला आपण जागत बसलो तर त्रास कोणाला होतो, शरीराला. पण झोपेच्या वेळेला झोपलं पाहिजे, उठायच्या वेळेला उठलं पाहिजे. तुझं झोपून राहिलास तर तुझ्या शरीराला आरोग्य बिघडतं, हे तिथं लक्षात ठेव. म्हणून सर्वांगाने माणसाने स्वावलंबी असलं पाहिजे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. स्वावलंबनाशिवाय आनंद नाही. आपलाच आनंद आपल्याला जर चाकायचा असेल तर माणसाने पहिलं स्वावलंबी असलं पाहिजे. स्वावलंबीचा 2 अर्थ आहेत बघा, इथे लक्षात घ्या. स्वचा आलंब घेणं म्हणजे स्वावलंबी, हा त्याचा अर्थ आहे. स्व कोण? आपण आहोत असं जे प्रत्येक माणसाला वाटतं तो स्व आहे. म्हणजे मी आहे असं जे प्रत्येक जण आहे, मी आहे असं जे वाटतं ना ते स्व. आणि त्या स्वने स्वतःवर अवलंबून राहून सगळं जीवन जगायचं, त्याला म्हणतात स्वावलंबी. हा एक अर्थ. दुसरा स्वचा एक सूक्ष्म अर्थ आहे. स्व म्हणजे स्वरूप. ज्या स्वरूपातून हे शरीर निर्माण झालं, ज्या स्वरूपातून ही जाणीव निर्माण झाली, ज्या स्वरूपातून हे जीवन चाललंय, त्या स्वरूप स्मरणातून जीवन जगणं म्हणजे स्वावलंबी जीवन जगणं. लक्षात. आपलं जीवन हे परमेश्वराचं, हे जेव्हा माणसाला कळतं की परमेश्वर शक्तीचंच हे सगळं जीवन, ते मी आणि तू कोणच नाहीये.
हा परमार्थ झाला, पण तोही कळला पाहिजे. तो बऱ्याच वेळा कळत नाही. आपलं जीवन हे स्वरूपाचं आहे आणि स्वरूपाचं अवलंब घेऊन जीवन जगायचं आहे. तिथे परावलंबन नाहीये. तर स्वरूपाने स्वरूपाचं अवलंबन म्हणजे स्वरूपच आहे ह्या भावात. देवच आहे स्वरूप म्हणजे दुसऱ्या सोप्या भाषेत देवच आहे. हे सर्व जीवन देवाचं आहे म्हणजे देवच आहे. आणि देवच आहे या भावामध्ये जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा ते स्वावलंबी जीवन चाललेलं असतं. म्हणून एका बाजूने आत्मविश्वासाने जीवन जगू शकतो, तर दुसऱ्या बाजूने आत्मश्रद्धेने माणूस जीवन जगतो. दोन्ही आहेत. ज्याच्याकडे आत्मश्रद्धा आहे आणि आत्मविश्वास आहे तो सतत आनंदात असतो. ज्याच्याकडे आत्मविश्वास नाही किंवा आत्मश्रद्धा नाही तर तो परावलंबी असतो. म्हणून परावलंबी माणूस सुखी होऊ शकत नाही, तर दुःखी होतो. आणि स्वावलंबी माणूस आनंदाने जीवन जगतो. स्वतःही आनंदाने जीवन जगतो आणि सर्वांना आनंदाने जीवन जगण्याचं मार्गदर्शनही करतो आणि त्याप्रमाणे तो स्वतः सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्नही करतो. म्हणून ज्याला आनंदाने जीवन जगायचं आहे त्याला स्वावलंबी व्हायला शिकलं पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं, आपल्याच ठिकाणी हे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा अवलंब घेता आला पाहिजे. त्याचा अवलंब म्हणजे त्याचं स्मरण असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जर स्वरूपच आहे सर्व देवाचंच आहे तर ते आत्मविश्वासाने जीवन जगता आलं. कोणतीही गोष्ट आपण करू शकतो हा आत्मविश्वास माणसाकडे असेल तर तो त्याच्यात तो प्रगती करतो. ज्याला आत्मविश्वास आहे तोच प्रगती करतो. ज्याला आत्मविश्वास तो प्रगती करू शकत नाही, डळमळीत राहतो. जमणार नाही, हो करता येणार नाही, बघूया नंतर करू. प्रथम कर्म केलं, कर्म करता करता विश्वास निर्माण तो करू शकतो. पहिल्यांदा चुकेल, एकदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा चुकेल, पण थोड्या काळानंतर ते करता करता आपल्याला सहज जमतं हे कळतं आणि त्यावेळेला माणसाला अरे मी करू शकतो. पण त्यासाठी आत्मविश्वास असायला पाहिजे. जर त्याच्या मनात सतत मला नाही जमणार हो, मी नाही करणार हो, माझ्या जमतच नाही, त्याला कधी जमणार नाही. म्हणून आपण करू शकतो किंवा हे सगळं जीवन आनंदाने आपण जगू शकतो किंवा आनंदाने जीवन जगण्याचाच हेतू आपल्या जीवनाचा आहे हे जेव्हा माणसाला कळतं ना तर तो सहज आनंदाने जीवन जगायला लागतो. विचारच असला पाहिजे प्रत्येक गोष्ट आनंदासाठी करायची. म्हणजे स्वतः फक्त आनंद घ्यायचा नाही, आपल्याबरोबर सर्वांना आनंद मिळाला पाहिजे हा विचार असला पाहिजे. दिव्याचा प्रकाश स्वतः जळतो आणि सर्वांना तो प्रकाश देतो, पण त्यासाठी स्वतः त्याला अग्नितत्व धारण करावं लागतं. तसं ज्याला ज्ञानतत्व हे धारण करतात हे ज्ञान आत्मसात करता येईल त्याला तो स्वतःही आनंदातून इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो की सर्वांनी आनंदात जीवन जगा. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा जो बोध आहे तो महत्वाचं लक्ष आहे. छोटा विषय आहे खरा, म्हणजे तुम्हाला काय एवढं मोठं आहे, प्रयत्न तर करा. स्वावलंबाने जीवन जगायचा हा विचार धरा. प्रत्येक गोष्ट आपल्याला ही जमली पाहिजे जी जी आपल्याला आवश्यक आहे. असं काही नाही आकाशातले तारे तोडायला कोण सांगत नाही तुम्हाला, कारण आकाशातले तारे तुम्हाला तोडता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हा निराशावाद नाही किंवा नकारात्मक दृष्टिकोन नाही. चंद्राला खेचून आपण घेऊन येऊ असं जर एखादा माणूस म्हणत तर त्याला वेडा म्हणावं लागेल, कारण निसर्ग नियम त्याला कळत नाहीये. चंद्र कुठे आहेस, तू कुठे आहेस, चंद्राचा आकार कुठे आहे, तुझा आकार कुठे आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. तिथपर्यंत पोचायला पण तुला कुठे शक्ती आहे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार, निसर्ग नियमांचा स्वीकार आणि त्याच्यातून आत्मविश्वासाने स्वावलंबी होऊन जो जीवन जगतो तो खरा आनंदाने जीवन जगतो. म्हणून मंत्र साधरायचा स्वावलंबन, तिथेच आनंद, तिथेच आत्मविश्वास, तिथेच कर्तव्य धर्म, सगळ्या गोष्टी स्वावलंबनातून सुरू होतात. आणि म्हणून स्वावलंबी आपणही व्हायचं आणि इतरांनाही स्वावलंबी कसं करायचं यासाठी प्रयत्न करायचा. त्यांनाही स्वावलंबी होण्याचा आपल्याकडनं प्रयत्न झाला पाहिजे. एखाद्या माणसाला नाही जमत त्याला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करा, तिथे सर्वजण आनंदाने जीवन जगू शकतात. म्हणून असं सर्वांनी आनंदाने जीवन जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी